भारतीय बांधकाम शैलीचे, वास्तुशास्त्राच्या शिल्पकलेची प्रेरणा देणारे, अतिशय लावण्यमय दर्शन देणारी असंख्य मंदिरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. पवना तलावाच्या अत्यंत शांत परिसरात गेले हजारो वर्ष हे मंदिर इथे अभिमानाने उभं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि या वागेश्वर मंदिराचा अतिशय जुना संबंध आहे असं जाणकार सांगतात. महाराज जेव्हा सिंधुदुर्ग कोकण मोहीम फत्ते करून आले होते, त्यांनी आवर्जून या वागेश्वर मंदिराला भेट दिली होती. एखाद्या भक्ताचं घर बांधण्याचं किंवा घर खरेदी करण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेचं, त्या तीव्र इच्छेचं हे रूपक म्हणून इथे दगडी पिरॅमिड उभे केले जातात. या मंदिराची अशी हकीकत आहे, कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही. हे स्वयंभू आहे. याच्यात दोन पिंडी आहे. एक स्वयंभू पिंड आहे, त्याच्यावरती एक पिंड आहे आणि आतमध्ये लिंग आहे. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. असं असलं तरी उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम एक गोष्ट मात्र कायम आढळते, ती म्हणजे मंदिरं. त्यातही वैविध्य किती. हिंदू, बौद्ध, जैन अशा विविध धर्मांच्या रचना असलेले, बांधकाम शैली वेगवेगळी असलेली अनेक मंदिरं आजही उठून दिसतात. प्राचीन काळी धार्मिक कार्याबरोबरच ही मंदिरं म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र सुद्धा होत होती. भारतीय बांधकाम शैलीचे, वास्तुशास्त्राच्या शिल्पकलेची प्रेरणा देणारे, अतिशय लावण्यमय दर्शन देणारी असंख्य मंदिरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. अशाच एका प्राचीन शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपण आलोय पवना धरणाच्या पात्रामध्ये वागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर पाहूया वागेश्वर मंदिर. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर साधारण 1000 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं. पवना तलावाच्या अत्यंत शांत परिसरात गेले हजारो वर्ष हे मंदिर इथे अभिमानाने उभं आहे. साधारण 1971 मध्ये पवना धरण कार्यान्वित झाल्यानंतर याचं नशीब पालटलं आणि पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे हे मंदिर पाण्याखाली जाऊ लागलं. साधारण 8 महिने हे मंदिर पाण्याखाली असतं आणि 3 ते 4 महिने ते उन्हाळ्यामध्ये वरती येतं. या गावकऱ्यांनी या मंदिराची बरीच पडझड झालेली असली तरी पुनर्संचय करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला आहे. वरचा भाग जो पिरॅमिड सारखा आहे तो आता पडलेल्या अवस्थेत आहे, परंतु बाकी गर्भगृह वगैरे अतिशय चांगल्या स्थितीत आजही आढळतं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि या वागेश्वर मंदिराचा अतिशय जुना संबंध आहे असं जाणकार सांगतात. महाराज जेव्हा सिंधुदुर्ग कोकण मोहीम फत्ते करून आले होते त्यांनी आवर्जून या वागेश्वर मंदिराला भेट दिली होती अशी इतिहासामध्ये नोंद आहे. तसेच जेव्हा जेव्हा महाराज कठिणगड अर्थात तुंग आणि किल्ले तिकोना या दोन्ही किल्ल्यांवरती येत असत तेव्हा वागेश्वर मंदिराला ते आवर्जून भेट देत असत. मंदिराच्या आवारामध्ये आपण काही दगडी पिरामिड्स पाहू शकतो. हे भक्तांनी बांधलेले आहेत. एखाद्या भक्ताचं घर बांधण्याचं किंवा घर खरेदी करण्याची इच्छा असेल तर त्या तीव्र इच्छेचं हे रूपक म्हणून इथे दगडी पिरामिड उभे केले जातात. या दगडी पिरामिडचं रक्षण करणं म्हणजेच आपल्या स्वतःच्या घराचं रक्षण करणं, राहत्या जागेचं रक्षण करणं, तसंच आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं असा अर्थ काढला जातो. असं सांगितलं जातं की एक गुराखी या ठिकाणी गायी चारण्यासाठी यायचा, तेव्हा त्याला इथे या मंदिराचा शोध लागला. मुख्य मंदिराच्या शेजारीच त्या गुराख्याचं छोटेखानी मंदिर देखील आपल्याला इथं आढळून येतं. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर अशा किल्ल्यांच्या आसपासचा परिसर असल्यामुळे अनेक वीरांच्या विरगळी या मंदिरा शेजारी आपल्याला आढळून येतात. पुरातन मंदिराच्या शेजारीच सध्या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. वागेश्वर मंदिराचं पौराणित्य आणि देखभाल करणारे गुरव काका आज आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या वागेश्वर मंदिराचा इतिहास. काका, माझं नाव लक्ष्मण कोंडीबा गुरव. वंशम परंपरा आमच्या 5-50 पिढ्या झाल्या असतील. याचे देखभाल माझ्याकडे असते, पूजा अर्चा असते, सगळे कार्यक्रम असतात, महाशिवरात्र असते, महाप्रसाद असतो. याचा जीर्णोद्धार 1998ला वर केलेला आहे. या मंदिराची अशी हकीकत आहे, कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही. हे स्वयंभू आहे. याच्यात 2 पिंडी आहे. एक स्वयंभू पिंड आहे, त्याच्यावरती एक पिंड आहे आणि आतमध्ये लिंग आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे की 1900 या मंदिराचा ट्रस्टी पण आहे. याचा ट्रस्टीचे नंबर 1487 एंडोमेंट ट्रस्ट पुणे आणि मुंबई. या ट्रस्टीचा देखभाल सगळी मीच पाहतो. अध्यक्ष मीच आहे, विश्वास. आणि या मंदिराची सगळं
इथं शिवाजी महाराज रायगडहून आले, इथे दर्शन करून गेलेले. त्याच्यानंतर इथं तिकोनापेठला गेले, लोहगडला गेले, सिंहगडला गेले, तुंगीला गेले. असे याची आख्या. याच्या मागे एक 48 गुंठ्याचं तळे. त्या तळ्यामध्ये निळ्या रंगाची कमळे यायची. सकाळी दिवस क्रमण झाला की दिवसाबरोबर ती उगवायची आणि संध्याकाळी मावळला का दिन क्रमांक मध्ये मावळला की ती मावळायची. ती निळ्या रंगाची कमळे आज तागाळीत 1962 पाया लागला आणि 1973 याला याच्यावरती जलसमाधी मिळाली, मंदिराला मिळाली आणि त्या तळ्याला मिळाली. त्या आज तागाळीत ती फुले गायब आहे. आता हे जे मला जे हिरगोळे दिसतात ना, ते वीर लोकांचे. आणि या मंदिराचं या गावाचं नाव मढी होत. तर हे देव उत्पन्न झाल्यानंतर हे गवारी गुरं चारायचा, पाणी पाजायला ती गाय पाणी पिली की इथे याची दूध सोडायची. असं करताना ते क्रम करता करता पाहता पाहता त्या गवाऱ्यांनी सगळीकडे लोकांना सांगितलं की असे असं घटना आहे. मग त्यांनी ते उकरलं तर हे स्वयंभू निघालं. ते मढी हे नाव असतं होतं ते त्याचं वागेश्वर देवचं नाव पडलं आणि ते गवाऱ्याचे मंदिर ते बारक छोटेस बांधलेले. ते मंदिर छोटेस बांधलेले असा याचा इतिहास आहे. आणि तुम्हाला हे विरगुळे दिसतात ना, हे वीर लोकांचे केलेले आहे. तो नंददीप आहे. 1966 पासून ट्रस्टी आहे, 77 पासून याचे. त्याच्यानंतर अण्णा जोशी पुण्यातले होते. त्याच्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार वर केला. तर 98ला वर केला. त्याच्यानंतर 98-94ला रुपताई रेखा यांनी 75,000 रुपये वरच्या याला देणगी दिली. त्याच्यानंतर दिगंबर वेगळे यांनी 2.25 लाख रुपये वरती सभा मंडपाला दिले. आता अण्णा शेळके यांनी 20 लाख रुपये वरती टाकले. ह्यातूनच जीर्णोद्धार चाललेला आहे. तर माझं असं मत आहे की पुरातन खात्याने याला दर्जा द्यावा आणि मुंबई, पुणे, रत्नागिरी, महाड, चिपळूण अशा इथून सर्व पर्यटक येतात. यासाठी भाविकांचे सुविधा करावे आणि ट्रस्टच्या वतीने आणि आपल्या भक्तांच्या वतीने मंत्रालयामध्ये याचा मागणं मांडावा, पाठपुरावा करावा ही माझी नम्र विनंती. पुजारी लक्ष्मण कोंडीबा गुरव, राहणार वागेश्वर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. ऐतिहासिक कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही, हा स्वयंभू आहे. आपली मागणी काय असेल, आपण मनामध्ये इच्छा धरलेली असेल ते पूर्ण करत. पण याचे भोरचे राजे पिढानपिढी याची देखभाल व लागणारा खर्च ते करीत होते. दिवाबत्तीचा खर्च ते करीत होते. ते आज तगाईत 1972 पासून 73 पासून हे पाण्यात गेल्यानंतर ते सगळंच तगाईत बंद झालं. पण आपल्या जसं अवस्था पब्लिकच्या हाताने येईल मिळेल तसे मी हे 4-5 कार्यक्रम करतो. ते कार्यक्रम कोणते? त्रिपौर्णिमा, वांगसष्ट, कार्तिकी एकादशी 2 होम हवन व्हायचे आणि शिवरात्र महाप्रसाद खूप छान हाच व्हायचा. आणि आजही तगाईत आपलं येडेवाकलं केलं जातं. पुजाऱ्याच्या हाताने ते घडलं जातं, केलं जातं. भाविकाच्या हाताने जे मिळते ते करतो. आतापर्यंत हे एंटोमेंट ट्रस्ट 1487 हे नंबर पुणे आणि मुंबई याचा ट्रस्टी आहे. याची देखभाल 24 तास आपल्याकडून होते. धन्यवाद काका, खूप छान माहिती. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जीवनाच्या भरती ओहोटीचे साक्षीदार असलेलं हे मंदिर स्थापत्यकलेचं विलक्षण उदाहरण आहे आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार देखील आहे.
मग कधी येत आहे वागेश्वराला भेट द्यायला? भेटत राहू. जय शिवराय.